नमस्कार. जेवताना तोंडी लावण्यासाठी नेहमीच सर्वांच्या घरी बेसनपोळी बनवली जात असेल. एकदा अशा पद्धतीने ही खमंग अशी बेसनपोळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. बेसनपोळी खमंग बनवण्यासाठी इथे आपण एका फ्राय पॅनमध्ये 1 चमचा धणे, त्याच चमच्याने 1 चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत. धणे आणि जिरे स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत. खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे छान बेसनपोळी तयार होते. इथे आपण आता धणे आणि जिरे भाजून घेतलेले आहेत. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत. त्याच फ्राय पॅनमध्ये आपण इथे 2 चमचे तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम होईपर्यंत इथे आपण धणे आणि जिरे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. धणे आणि जिरे बारीक करून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या इथे मी तिखटवाल्या वापरलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 लसूण पाकळ्या इथे मी छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. पाण्याचा वापर न करता हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक करून घेतलेली धणे आणि जिऱ्याची पावडर, बारीक करून घेतलेला हिरवा मसाला, बारीक चिरलेली कांदा पात, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 2 चिमूटभर इथे आपण हिंगाचा वापर करणार आहोत. पाव चमचा हळद. सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. पाण्याचा वापर न करता सर्व मसाले आपण कांद्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर 1 वाटी इथे आपण बेसन पिठाचा वापर करणार आहोत. सुरुवातीलाच पाण्याचा वापर न करता पिठाचा वापर करून पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. कांद्याला थोडंसं पाणी सुटतं, त्या पाण्यामध्येच आपल्याला हे बेसन पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. 2 चमचे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे, ते पिठावर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण खायच्या सोड्याचा वापर न करता 2 चमचे कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम करून घेतल्यामुळे बेसनपोळी छान खमंग आणि अगदी खुसखुशीत अशी तयार होते. साधारण तेल थंड झाल्यानंतर पिठामध्ये तेल व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. इथे आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे. इथे आपण कांद्यामध्ये जो ओलसरपणा आहे त्याच्यामध्ये पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. अगदीच गरज लागली तरच आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे पाहू शकता साधारण पीठ कोरडं वाटत आहे. त्याच्यामुळे आपण हिरवा मसाला जो वाटून घेतलेला आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत. मिश्रणामध्ये पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. साधारण सैलसर असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. इथे आपण आता पाणी व्यवस्थित असं मिश्रणामध्ये मिक्स करून झालेलं आहे. मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर एखाद्या चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे जी बेसनपोळी बनवतो ती छान खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तयार होते. एकाच मिनिटभर आपण हे मिश्रण व्यवस्थित असं एकाच दिशेने ढवळून झाल्यानंतर फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत आणि तेल गरम करून झाल्यानंतर तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते जाड किंवा पातळ अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. इथे पण बेसन पोळी बनवण्यासाठी थोडंसं तेल जास्त वापरलेलं आहे. तुम्हाला जर तेल जास्त आवडत नसेल तर तुम्ही कमी तेलाचा वापर करू शकता. तर इथे आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण ही बेसनपोळी दोन्ही बाजूने खमंग अशी तळून घेणार आहोत. एक बाजू खमंग अशी तळून झाल्यानंतर पलटी करून घेणार आहोत. दोन्ही बाजूने बेसनपोळी छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पिठाच्या आपण बेसनपोळ्या तयार करून घेणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी बेसनपोळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.